नमस्कार. ही मुलाखत किंवा संवाद साधण्याआधी प्रसन्ना किंवा सचिन या काही मंडळींनी आधी सांगितल्याप्रमाणे ह्या कवितेनी कोणाला काय दिलं. मी माझा आज 25 वर्षाचा झाला आहे, पण 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला आमचं वय अशा कविता वाचण्याचं किंवा कविता कोणाला पाठवण्याचं होतं, सुदैवाने त्याच वेळी ते पुस्तक हातामध्ये आलं. परंतु दुर्दैवाने फेसबुक, व्हॉट्सॲप, मोबाईल फोन ह्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे त्या कविता कोणापर्यंत पोहोचाव्यात असं वाटत असताना सुद्धा त्या काळामध्ये आम्हाला पोहोचवता आल्या नाहीत, ह्याची खंत आहे. परंतु त्या कविता वाचून जो आनंद मिळाला, खरं म्हणजे असं म्हणतात की माणूस भेटल्यानंतर त्याची ओळख होते, पण शेखरच्या बाबतीमध्ये असं झालं, त्याची आधी ओळख झाली आणि मग तो भेटला. आता त्याची ओळख झाली म्हणजे त्याचं जे पुस्तक आमच्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरती कोणीतरी आणलं. शिवाजी पार्कचा कट्टा म्हणजे आमचा गप्पा टप्पांचा टाईमपास करण्याचा तो एक कट्टा, आणि तिथे भेटताना कोणीतरी हे ते पुस्तक आणलं आणि त्यामधल्या त्या कविता ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर एक वेगळाच अनुभव आला. म्हणजे आता ही कविता बघा, मिठी या शब्दात केवढी मिठास आहे, मिठी या शब्दात केवढी मिठास आहे, नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे. किंवा तुझं हे नेहमीच झालंय, आल्या आल्या निघणं, मी जाते म्हणताना मी थांबवतोय का बघणं. आता ह्या अशा गोष्टी आणि ह्या अशा कविता आणि ह्या अशा ओळी आमच्या भावविश्वासी अगदी खूप मिळत्या जुळत्या होत्या त्या वयामध्ये. आणि म्हणून शेखरच्या कवितेमध्ये ह्या गोष्टी ऐकून शेखर ओळखीचा झाला, जवळचा झाला, आणि नंतर त्याची ओळख झाली, नंतर तो भेटला. सुरुवात करताना मी माझ्याला 25 वर्ष पूर्ण झाली. हा एक मोठा प्रवास तू आणि आम्ही एकत्र गेलेला आहे. तर मी माझ्याच्या ह्या 25 वर्षांबद्दल ह्याबद्दल काय वाटतं, म्हणजे एवढी वर्ष झाली, ह्या काळामध्ये बरेच अनुभव आले, बऱ्याच अभिप्राय मिळाले, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या लोकांशी संवाद साधता आले, ह्याबद्दल तुला काय म्हणायचं. 25 वर्ष झाली याचा आनंद आहेच, पण मी म्हणतो एकदा गोष्ट घडून गेली की कुठल्याही गोष्टीला 25, 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष होतातच. पण मी माझ्या बाबतीत मला एवढंच म्हणावं असं वाटतं की तेव्हा काही मान्यवर असं म्हणून गेले होते की हा जस्ट बुडबुड आहे, ही जस्ट एक लाट आहे, ही विरून जाईल, ही काही फार टिकणार नाही. आणि असं झालं नाही. 25 वर्षात अजूनही मी माझा आणि माझे इतर संग्रहांना तसाच खप आहे. अजूनही तसेच लोक वेडे आहेत आणि अजूनही तसंच प्रेम ते माझ्यावर करत आहेत. तर त्यामुळे त्याचा मला आनंद जास्ती आहे. शेखर, मला असं कित्येक वेळा असा प्रश्न पडतो, कविता कशी सुचते रे, म्हणजे कधी सुचते, कशी सुचते, मग तेच शब्द त्याच्यामध्ये का वापरावेत. म्हणजे तू मला सांग की आता तुला कधी सुचते, म्हणजे तुला दिवसा सुचते का रात्री सुचते, किंवा काहींच्या मते त्यांचे असे क्षण असतात की जे सकाळच्या वेळेला शांतपणे कुठेतरी बसल्यानंतर सुचते. नाही म्हणजे किंवा सुंदर मुलगी दिसल्यानंतर सुचते, किंवा उगाचच विरहाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे एखाद्या मुलीने आपल्याकडे बघितलंच नाही म्हणून सुचते. पण कशी सुचते. मला शब्दांचे थवे दिसतात निळ्याभोर आकाशात, मला शब्दांचे थवे दिसतात निळ्याभोर आकाशात, आणि तुम्हाला दिसते कविता अवचेत आलेली प्रकाशात. शब्द अगदी माझ्याशी सख्या मित्रासारखे वागतात, शब्द अगदी माझ्याशी सख्या मित्रासारखे वागतात. अहो कविता म्हणजे तरी काय, शब्द दिल्या शब्दाला जागतात. ही म्हणजे कविता म्हणून ठीक आहे,
पण हा प्रश्न खूप छान आहे. हा आत्ता मला पडला की कविता कशी सुचते. इतके वर्ष नव्हता पडला. पण खरंच कविता सुचते आणि मला हे सुचणं खूप लहानपणापासून आहे. म्हणजे असं नाही झालं की मी मोठा झालो, तरुण झालो आणि कवितेशी ओळख झाली. मी फार लहानपणी लिहायला लागलो. म्हणजे माझी स्मरणशक्ती जी आहे ना ती मी 2-2.5 वर्षाचा असल्यापासूनची आहे. म्हणजे मी इतका भाग्यवान आहे की मी माझ्या आईच्या अंगावर मला आठवतं की आई कुठच्या खोलीत बसायची, कुठल्या भिंत टेकून. तर इतकी माझी स्मरणशक्ती त्यावेळेची असताना मला असं चक्क आठवतं की मी फार लहानपणी मला सुचायला लागलं. याला कारण माझी आई होती. माझी आई 24 तास माझ्या भोवती गोष्टी म्हण, गाणी म्हण हे तिथं चालू असायचं. आणि त्यामुळे असेल किंवा अनुभव टिपणं जे म्हणतो ना ते आईकडनं मी घेतलं आणि ते फार लहानपणी ते प्रोसेसिंग सुरू होतं. म्हणजे मला अजूनही आठवते की आमच्या जुन्या घरी खूप सुंदर आवार होता भोवती. खूप छान वाडा होता विलेपार्ल्यामध्ये, भाड्याचं असलं तरी. आणि एक दिवस मी एकदा कोंबडी 4-5 पिल्लांबरोबर फिरत असताना अचानक एक घारे आली आणि एक कोंबडीचं पिल्लू घेऊन गेली. तर माझ्या त्या 2.5-3 वर्षाच्या 3-4 वर्षाच्या भावविश्वाला ते विलक्षण थरारणारं होतं की घार येते काय आणि छान बागडणारी 4 पिल्लांपैकी एक पिल्लू उचलून येते काय. आणि कोंबडीने जो कलकलाट केला ना तो कलकलाट माझा थरका उडवणारा होता. आणि आईने हातातलं काम टाकून पटकन मला उचलून घेतलं आणि पदराने तोंड पुसत ती म्हणाली, अरे असंच असतं राजा, हे असंच असतं राजा. हे माझं काव्य जपणारं तो शब्द होते. आणि त्यामुळे फार लवकर सुचायला लागलं. म्हणजे 10 मिनिट बडबड गीता लिहायचो, मग मुक्तछंदाच्या कविता लिहिल्या. पण लिहिणं माझं यानं त्या अंगाने चालूच होतं. फार लवकर गोष्टी लिहायला लागलो मी आईमुळे. पण आम्हाला म्हणजे एखाद्या एक 2 कवितांची अशी काहीतरी जन्मकथा सांगणं म्हणजे की तुला ह्या प्रसंगावरून ही कविता सुचली. अच्छा, माझी खूप आवडती कविता आहे की सरपणासाठी तोडलेल्या उंडक्याला. सरपणासाठी तोडलेल्या उंडक्याला एकदा पालवी फुटली. सरपणासाठी तोडलेल्या उंडक्याला एकदा पालवी फुटली, त्यालाच कळे नाही जगायची जिद्द कुठली. ही कविता मी लिहिली 22-23 वर्षाचा असताना. पण याची आठवण मी 7-8 वर्षाचा असताना. आमच्या इथे गोगटे म्हणून फॅमिली होती, गर्भश्रीमंत, गोकुळसारखं भरलेलं घर, गोकुळासारखं. 4 मुलगे, सुना, नातवंड, पतवंड, जावई, लेकी सगळं. आणि त्यांच्याकडे काशी आजी होती. काशी आजीचं वय 80च्या पुढे असेल. अतिशय सुकलेल्या छान पिकलेल्या लिंबासारखी होती. गोरी गोरी पान आणि पांढरे केस कापसासारखे. पांढरं पातळच नसायची कायम. आणि तिचं वावरणही खूप नाजूक साजूक असायचं. सगळ्यांना सांभाळून ती आपला आब राखून असायची. त्यांनी कधी हक्क गाजवला नाही किंवा मिरवला नाही, पण तो जपला, अशी ती बाई होती. आणि एक दिवस आमच्या इथे पोळ्या करायची त्यांच्याकडे सकाळच्या. आणि तेव्हा मी लहानपणी असा गुबगुबीत गोरा गोमटा असा सगळा होतो, त्यामुळे मला कुठे जायला परवानगी असायची. त्या गोगट्यांच्या घरात मी अगदी छान मिसळून गेलेलो. तर सगळी नातेवाईक मला माहिती आणि मी सगळ्यांना माहिती. तर एक दिवस काय झालं, ती आजी बाथरूममध्ये पडली आणि तिचं कमरेचं हाड मोडलं. आणि मग एक कॉम्प्लिकेशन्स वाढतच गेली. मग डॉक्टर ॲडमिट केलं, घरी आणलं, पस झाला, असं काय 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 झालं. तर डॉक्टर एक दिवस म्हणाले की आता काही खरं नाही, सगळे नातेवाईक जमा बोलवून घ्या, हे कधीही काही होऊ शकतं. मग सगळे नातेवाईक जमा झाले. तो प्रसंग मला आठवत राहतो कायम. आता तेव्हा मी किती 7 वर्षाचा 8 वर्षाचा असेल. तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते. त्यांच्याकडे 3-3 फोन होते. पण त्या अर्ध्या तासात 3ही लाईन बिझी. कारण हे सगळ्यांनी गृहीत धरलं होतं की आता ही आजी जाणार आणि 2 तासात काय ते आपल्याला सगळं हे करायचंय. म्हणजे आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस गेला, मग 12वा 13वा काय येईल ते, हे सगळे हिशोब तिथल्या तिथे मांडून खुसबुस बोलून ते सगळे फोनवर त्यांचं संभाषण चालू होतं. आणि कसं कोण जाणे, 1 तासाभरात डॉक्टर बाहेर म्हणाले रूममधनं की नाही, धोका टळला, आता त्या बऱ्या आहेत. तर धोका टळल्या, त्या बऱ्या आहेत म्हटल्यावर 1 सेकंदाचा पॉज, पिनड्रॉप सायलेन्स, तो इतका जाचक होता मला की कोणाला काही भावना व्यक्तच करता येईनात. आणि मग सगळे भानावर आले आणि मग बोलायला लागले, हा बरं झालं वगैरे. पण ते बरं झालं इतकं फोल होतं सगळं. आणि आज सगळे गेले, मी पण गेलो सगळ्यांबरोबर त्या खोलीत. तर आजी बिचारी अशी पडून होती, तिला हलतासं येत नव्हतं. आणि सगळे आजी काळजी, आपण किती ठरल्यावेळी ठरलेलं बोलतो बघा, त्यात काही आपण बदल करत नाही, आपण निर्धावलेलं असतो अगदी. आजी बरं झालं, आम्हाला घाबरून टाकलं होतंस, असं तसं सगळे बोलत. मी फक्त म्हणालो, आजी तू जायला पाहिजे होतंस. मला हे जाणीव कशी लहानपणापासून मला माहीत नाही, पण मरण ह्या गोष्टीशी मी खूप जवळचा माझी ओळख होती असं मला हरकत नाही.
तर मी आजीला म्हणतो, आजी तू जायला पाहिजे होतंस. आणि आजीने माझ्या तिचा तो रखरखीत हात माझ्या खांद्यात 3दा थोपटला. ते थोपटणं जे होतं ना, ते खरखरीत हाताचं, ते कुठेतरी माझ्या मनात बसून राहिलं. आणि फार लवकर मी लिहून गेलो की सरपणासाठी तोडलेल्या ओंठ्याला एकदा पालवी फुटली, त्यालाच कळे नाही जगायची जिद्द कुठली. किंवा अजून एक माझी खूप छान कविता आहे की जेव्हा तू माझा अलगद हात धरलास, जेव्हा तू माझा अलगद हात धरलास, खरं सांग तेव्हा तुझ्याजवळ तू कितीसा उरलास. तर जेव्हा मी पहिल्यांदा गोखल्यांचं घर सोडलं होतं आणि घराबाहेर यायचा प्रयत्न करत होतो आणि बिन पैशाचा बिझनेस किंवा भांडवलाचा बिझनेस म्हणून मी मॉडेल कॉनेक्शन सुरू केलं होतं तेव्हा. आणि लकीली माझी जेजेला असल्या कारण माझी मैत्री मग सगळी दीप्ती नवल, फारुख शेख आणि हे रवी वासवानी, दिलीप धवन या लोकांशीच होती. मग त्यांच्या सल्ल्याने मी मॉडेल कॉनेक्शन करायचो. तर व्हिक्स पेपरवरची एक ॲड होती, त्यात आदिल सुजाता मेहता होते. तर ती पहिली ॲड की जिथे दोन्ही मॉडेल्स माझ्याकडनं सिलेक्ट झाले होते. आणि त्यामुळे ती ॲड मी जास्तीच प्रेमाने बघायचो की ती आदिल पावसात भिजून घरी येतो आणि मग सुजाता मेहता त्याला निजवते आणि त्याच्या फुकट मिळालं व्हिक्स सापडते त्याच्या अंगाला आणि ती जायला लागते आणि तो तिचा हात धरतो. असे ती ॲड होती. तर ते बघताना मला सुचून गेलं की जेव्हा तू माझा अलगद हात धरलास, खरं सांग तेव्हा तुझ्याजवळ तू कितीसा उरलास. मला तू मागे कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये सांगितलेली आठवण आठवते, ती म्हणजे ते पाण्याचं वागणं, त्याच्यावरती तुला सुचलेली एक. हो, ती माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिली कविता आहे, चारोळी की पाण्याचं वागणं किती विसंगत, पोहणाऱ्याला बुडवून प्रेताला ठेवतो तरंगत. तर ही माझ्या आयुष्यातली म्हणजे तो क्षण स्वामी कृपेने माझ्या आयुष्यात आला आणि तो माझी खरं तो मला माहीत नव्हतं पुढे एवढा इतिहास घडणार आहे. आणि खूप साधा प्रसंग होता. तेव्हा मी माईकडे राहत होतो आणि माई विजया बँकेत नोकरी करायची. तिचे सकाळी ड्युटी होती सकाळी 8 ते दुपारी 3. आणि तेव्हा माईकडे राहत असल्याकारणे मी घरी असल्याकारणे जबाबदारी माझ्यावर होती की चंदूला म्हणजे माझ्या भाचीला सकाळी तयार करून काही करून 8:30 वाजता टेम्पोमध्ये बसवायचं स्कूलमध्ये शाळेत जायला. आणि म्हणजे चंदू अशी होती 2.5-3 वर्षाची असताना तिला हातात सतत बाहुली लागायची. ती बाहुली सतत तिच्या हातात असायची आणि शाळेत जाईपर्यंत ती बाहुली काढून घेणं म्हणजे कसरत असायची. तर त्या दिवशी काय झालं, तिला आम्ही आंघोळ घालत असताना तिच्या हातात बाहुली निसटली आणि पाण्यात पडली आणि तिची तरंगायला लागली. त्या पद्धतीने ती बाहुली, तिचा तो ताट हातपाय आणि तो फ्रॉक भिजलेला, केस भिजलेले, छताला चिकटलेली नजर. तर विलक्षण थरका पडाला माझा. मला असं वाटलं की या ठिकाणी आपलं पोर पडलं तर तेही असंच दिसेल. आणि जी तुलना झाली एका क्षणात, तिथे मग ते चमकून गेलं आणि मला सुचून गेलं की पाण्याचं वागणं किती विसंगत, पोहणाऱ्याला बुडवून प्रेताला ठेवतो तरंगत. आणि मला असं काही वाटलं नव्हतं. पण संध्याकाळी जेव्हा दुपारी माई आली आणि माईने हे वाचलं, माई थरारून गेली, अरे शेखर काय लिहिलंयस तू. आणि तिथे कुठेतरी असं जाणीव झाली की अरे हा म्हणजे काहीतरी सुचलं आपल्याला. मला आठवतंय की मला वाटतं पुलंनी सुद्धा तुला सांगितलं होतं की हो, ही कविता त्यांच्या पुला मला पुण्याला भेटले होते. म्हणजे आम्ही 3दा भेटलो आयुष्यात आणि आम्ही खूप छान बोललो होतो. तर पुलं पहिल्या भेटीत मला म्हणाले तुझा मी फॅन आहे. आणि अरे टाळ्या वाजवा यार. पुलं म्हणाले अरे मी तुझा फॅन आहे. आणि त्यांना तेव्हा नीट बोलता येत नव्हतं, पण पाण्याचं वागणं किती विसंगत ही कविता त्यांनी पूर्ण म्हणून दाखवलेली मला.